जय शिवराय मित्रांनो, आपण आहोत रायगडावर आणि आपण पाहतोय हे रायगडावरील धान्य कोठार. इथे 3 धान्य कोठार आपल्याला अगदी बालेकिल्ल्यात राणी वशांच्या घरांच्या समोर मेणा दरवाजाच्या जेव्हा आपण प्रवेश करतो त्याच्या उजव्या साईडला डाव्या साईडला राणीवसा लागतो आणि उजव्या साईडला राणीवशांच्या दासींचे घर लागते. तर त्या घराच्या अगदी बाजूलाच म्हणजे मागच्या बाजूला इकडे आपल्याला धान्य कोठार असे 3 धान्य कोठार आपल्याला पाहावयास मिळतात. पहिले धान्य कोठार आहे 22 फूट खोलीचे, दुसरे आहे 20 फूट खोलीचे आणि तिसरे आहे 15 फूट खोलीचे. इकडे महाराजांची दूरदृष्टी आपल्याला दिसून येते. वेगवेगळी धान्य या धान्य कोठारात ठेवले जायचे. हा आपण पाहतोय हा ॲक्सेसेबल म्हणजे धान्याची ने-आण करण्याचा एक मार्ग होता. तिथून आपल्याला महाराजांचा राजवाडा दिसतो. महाराज तिथे राहायचे ते आपण बघितलं आणि त्याच्या पलीकडं आपण बघितलं त्या काळचे किचनसुद्धा म्हणजे उखळ वगैरे आजसुद्धा तिथं दिसून येतं. तर त्या किचनसाठी त्या स्वयंपाकघरासाठी जे काही धान्य लागतील ते धान्य इथूनच ने-आण केलं जायचं म्हणून हे दार तिथे आहे. आणि आपण या ठिकाणी पाहतो जेव्हा धान्य कोठार हे अगदी तळघर आहे आणि त्याच्यावर सुद्धा एक इमारत होती म्हणजे इथे 2 मजली इमारत त्या काळी होती असं या ठिकाणी आपल्याला अगदी स्पष्टपणे मेणा दरवाजाच्या वर आपण पाहिले असता अगदी स्पष्टपणे आपल्याला तसे अवशेष इथे दिसून येतात. जेव्हा आपण पाहतो शत्रूंचा जर वेढा पडला गडाला 6-6 महिने शत्रूंचा वेढा गडाला रायगडाला राहायचा आणि जेव्हा वेढा पडेल तर महाराजांची एक दूरदृष्टी इथून दिसून येते. रायगडावर 3000 ते 4000 लोक राहायचे त्या काळी आणि जर वेढा पडलाच तर या धान्य कोठारामधून सगळ्यांना अन्न पुरवलं जायचं असा हा महाराजांचा दूरदृष्टीचा विचार करून महाराजांनी हे धान्य कोठार बनवलं होतं. आणि हे पाहताय तुम्ही आहेत अष्टप्रधानांचे वाडे. इथे 8 वाडे आपल्याला अगदी धान्य कोठारामध्ये थांबल्यानंतर दिसून येतात. जय शिवराय मित्रांनो.